नमस्कार विशालदा. नमस्कार. विशालदा, सावली मैदान म्हटलं की दादा सरकारचा आवडतं मैदान आणि या मैदानामध्ये नेहमी उपस्थिती असतात आणि या मैदानामध्ये आज 2 गुलाल झाले. जरा माहिती द्या ना, कसे काय गुलाल झाले? सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना अध्यक्ष व आमचे सर्व स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हा देसाईचा मैदान, हा आप्पाचा घरचा मैदान. दादा सरकारवर देसाई कमिटीचा पूर्ण विश्वास आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास, त्यांचा घरचा मैदान, ते आवर्जून आप्पांना आमंत्रण करायचे 26 जानेवारीचा. आप्पा थाटामाटामध्ये या मैदानामध्ये सर्व नंदी घेऊन यायचे. त्याच पद्धतीने आज देसाईच्या मैदानामध्ये 2 शर्यती झाल्या. देसाई जे 2026चं मैदान, त्यामध्ये पहिलाच मैदान होता. ना दादा सरकारचे रायफल ना दादा सरकारचा सर्जा यांचं दोन्ही साईडून पळून गुलाल झाले. आपण नेहमी बघतो की आप्पा म्हणायचे की दोन्ही साईडने गेलो तो बादशाह, आणि आज त्यांचंच पाऊल ठेवून दोन्ही साईडनं सर्जा पळतो. काय सांगाल, कसं वाटतं? सर्जा 3 फेऱ्यामध्ये दोन्ही कांदे पालाचा, बकासूरमध्ये पालाचा, दोन्ही साईडला, लखनमध्ये पालाला, अजून चिक्क्यामध्ये पालाला, नामांकित नंदीमध्ये पालाला. बैल दोन्ही साईडला पालाचा, दोन्ही साईडला बैल आतून पळतो. त्याच पद्धतीने त्याच्या पायऱ्यासाठी आम्ही म्हणजे पायऱ्या करण्याच्या ऐवजी आपले पडग्याचे मनीष रमेश म्हात्रे यांचा रायफलचा मैत्रीपूर्ण ते आम्हाला करार करून दिला. त्याही करार करून दिल्यापासून सर्जा मुंबईला आणला आणि सर्जाचे 3 गुलाल झाले. आजचे 4 गुलाल झाले, आजचा दोन्ही साईडला बनवून देसाईच्या मैदान दोन्ही साईडला गुलाल झाले. तर दोन्ही साईडने जेव्हा खेळतो तेव्हा वेगळा आनंद असतो. त्या आनंदाविषयी काय बोला? आता दादा सरकारचा शेटचा पहिल्यापासूनच नियम होता का आपली गाडी दोन्ही साईडला पळालेली पाहिजे. शेटला एक साईड खेळून जमतच नसता. शेट सांगा तर डावी झाली, आता उजवीला बघा, उजवी झाली तर डावीला बघा, असा शेटचा खेळ असतो. दादा, जेव्हा सर्जा मुंबईला आला तेव्हा म्हणजे भरपूर जणांनी चर्चा होती की मुंबईला बैल कसा पळेल, कारण की मुंबईला पळणार ना, घाटावरती पळतो. पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी मुंबईला पण पळू शकतो. 100%. पहिला आलता गाडी एक झाली होती तेव्हा आमचा सामना झाला होता. थोडा मागं पुढं झाला. त्याच पद्धतीने आम्ही बैल थांबवला ना, शेटने लगेच बैल वरती पाठवला. 2-3 मैदान पळवला, 2-3 मैदान गुलाल केला, 1 नंबर केला. जयंत केसरीला रोमन सारख्या घरची गाडी शेटने पळवली, प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला. कोणाला वाटला पण नव्हता त्यावेळी का गाडी 1 नंबर कर, पण शेटच्या आशीर्वादाने दादा सरकारच्या टीम व गुरुनाथ फडके यांच्या मार्गदर्शनाने दोन्ही नंदींनी विश्वास ठेवून करून दाखवला आणि 1 नंबरचा मानकरी झाला 5 लाखाचा. तर जेव्हा मुंबईला जे गुलाल घेतो त्या गुलाला किती महत्त्व असतं तुमच्या? मुंबईला सगळ्या गुलालाला महत्त्व असतं. ती शर्यत किती का नसं, पैशाला कोणी विचारत नाही. जे शर्यत होतं दादा सरकारचे नावाला किंमत येतं, पैशाला किंमत नाही ना. दादा सरकार या नावासाठी शर्यती करतात ना, शांत ना संयमी गाडा मालक आहेत. दादा सरकार म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाव आहे. त्या नावाला जपण्याचं काम तुम्ही आता करता, कारण की तो नाव आता तुम्ही पुढे नेता. कसं वाटतं? स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं नाव महाराष्ट्र नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे, दादा सरकार ब्रँड म्हणून. तो नाव टिकून ठेवण्याचं काम आमचे मार्गदर्शन गुरुनाथ फडके करत आहे. त्यांच्यासोबत दादा सरकारची संपूर्ण टीम, नीराचे नरेश शेठ पाटील, सुरतदादा पाटील, राजूदादा, कैलासदादा, अजून संपूर्ण फॅन फॉलो आणि जे सर्जाला पकडणारे आहेत नीराचे, मला त्यांचे नावानं माहिती, पण ते सगळे टीम शेठच्यासोबत राहून आप्पाचं नाव 1 नंबरात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यापुढे पण 1 नंबरातच नाव ठेवते. दादा, आज 1 नंबरमध्ये सर्जा पळतो, वरती पण तसंच पळतो आणि मुंबईला पण तसंच पळतो. पण जी त्याला म्हणतात की सर्जा चित्ता तसंच पळतो चित्तासारखा. पहिली शर्यत झाली स्वर्गीय नानूशेठ मुकादम यांचा घरचाच होता, पिंट्या आणि कांड्या मैत्रीपूर्ण शर्यत झाली. तर उजवीला पळवली रायपूर पब्लिक सर्जा आतून, आणि पहिल्या फेरीला शर्यत झाली, मस्त गुलाल झाला. आणि दुसरीला सर्जा जो पहिलीला बोलतो त्याच्यापेक्षा डबल स्पीड लावतो दुसरीला, आणि जशी गाडी अंगावर असेल तसा स्पीड वाढवत असतो, म्हणून त्याला चित्ता बोलतात. पण चित्तासारखा पळ आहे, त्यांनी दाखवून दिला. काय बोलायला त्याबद्दल? आता 3 फेऱ्याच्या मैदानात जेव्हा त्यांनी 1 नंबर कित्येक मैदानात केलेलं, घरची गाडी पाळलेली रोमन सर्जा, त्यावेळी जो स्पीड लावला तेव्हा पण नामांकित नंदी होते संपूर्ण. त्यावेळी पण घरची गाडी पाळली आणि घरच्या गाडीच्या जोरावर 1 नंबर केला, त्यावेळी पण खुल्ला निकाल लावला. दादा, जेव्हापासून सर्जा दावणीला आलाय तेव्हापासून त्यांनी मागे ओलून बघितलं नाही अजूनपर्यंत. हे सर्व आहे ते आमच्या शेठच्या आशीर्वादाने, मार्गदर्शन गुरुनाथ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे ना. त्यांच्या पद्धतीने जे सांगतात त्याच पद्धतीने नियोजन होऊन बैलगुलाला आणि आप्पाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर करतं सध्या. दादा, दावणीला किती नंदी आपल्या आता? असे नाव दावणीला 8 नंदी आहेत. खाली आहेत 2, बाकी बावडेकडे आहेत 4 आणि 2 संभाजीनगर. दादा, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला असा बिंदोडचा बादशाह बादल आता दिसत नाही सध्या मैदानामध्ये. नक्की बादलचं काय चालू आहे? काय झालं ना, बैल ओके आराम आहे, बैल खाऊन पिऊन मस्त आराम करतं घरी, गोट्या नाही.
व्यवस्थित आहे. बादलला रिटायर केलाय का? रिटायर केलेलं आहे, परंतु आम्ही चालविला नेता सुरतदा निरदा ते चालवा नेता बैल ओके फिटनेसमध्ये फिटनेसमध्ये नाही का? ओके. मागं आता नवरी पण न्यायला नेलता त्याला. हां का? दादा आता येणार पुढचं नियोजन कसं काय असणार तुमचं? आता ते आहे घरची गाडी पाळलेली आहे, असं त्याच पद्धतीने पुढचं पण नियोजन होतील. ठीक आहे, इतके वेळेबद्दल धन्यवाद. धन्यवाद. उमेश सॉरी विशालदा, बोला ना. आली सर्जा पळतो, पण सर्जाचं नियोजन कसं काय करतं आणि कोण करतं नियोजन? नियोजन करायला संपूर्ण निरेगावची टीम आहे. नरेश शेठ पाटील, सुरतदादा पाटील, उमेशदादा पाटील, राजूदादा, कैलासदादा व शेठचे सगळं आणि देसाईचे सुमितदादा आणि सोमेश, दर्शन, देसाईगावचे श्रवणदादा, हे संपूर्ण टीम दादा सरकारचे जेवढे नंदी मैदान असतात तेव्हा आवर्जून असतात सोबत. नाही एक कट्टर शेठचंच आहे. आम्ही बघतो ना, कधी हार झाली तरी कधी खचून जात नाही दादा सरकार, आणि जितते तरी म्हणजे उरून जात नाही. त्यांना सांगितलं ना तुम्हाला संयमीनं शांत काढा, मग त्यांना हारजीतचा सवाल नाही. प्रेक्षकांच्या पब्लिकच्यासाठी नावासाठी बैल पलवतात का जिंकलीच पाहिजे या उद्देशानं नाही. पब्लिक म्हणजे प्रेक्षक आले अरे बघलं पाहिजे त्यांना का काहीतरी शर्यत झाली म्हणून त्या उद्देशाने शर्यती करतात. का राग रुस काहीच नाही. आकाश शेठ राऊत हे शेठचे एकदम जवळचेच मित्र आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय मोहन शेठ राऊत हे पंडित शेठ फडके यांचे जवळचे एकदम दोस्त, आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आणि ते मागच्या अड्ड्यात पण झाली, तेव्हा पण मैत्रीपूर्ण शर्यत झाली. नामांकित गाडा मालक आहेत ते पण, त्यांच्या शंभूने पण आता मागच्या तिन्ही मैदानात सलग 1 नंबर केलेला आहे. तर त्यांचं दादा सरकारकडून अभिनंदन. दादा, आता पडग्याची रायफल ही आपल्या नावाने पळते, दोन्ही साईड पब्लिक तशीच पळते, त्या नंदीचं किती अभिनंदन करा. त्यांचं मानावं तेवढं कौतुक कमी. दादा सरकारकडून त्यांचं अभिनंदन. ज्याही तो नंदी मन खुल्ले आप्पाच्या नावासाठी दिल्यापासून त्याच्या पण तो पण जास्त चर्चेत आला. अजून बैलांतून सर्जेमध्ये पळून आणि 2-3 गाड्या केल्या चांगल्या पद्धतीने ना, दोन्ही साईडला पळून आता तर मस्तच गाडी पळते. दादा, मला वाटतं या सीझनला पहिल्यांदा पळला का दोन्ही साईडला रायफल? या सीझनला बैल उजवीला पळवला होता राब्यामध्ये उसरण्याला, आणि आता सर्जामध्ये सेकंड टाईम, म्हणजे 2 वेळा बैल पळवला उजवीला. दादा, तुम्ही इकडे असता बघा, कसा काय स्पीड कसा वाटतो गाडीचा? आत्ता तर सर्जा दुसरीला तर लई ताण होता, लई पालाला पुरा चित्ता बोलला ना तसा ताण होता. दादा, खाणं कमी निघतो, पण जसं त्याला पुढं रान तसंच वाढत जातं बैल. जसं गाडी अंगावर बघत बैल पळतं, गाडी लागतं त्याला अंगावर. जसं गाडी सामने असेल त्या पद्धतीने तो पळत राहतं, पण जसं गाडी पुढे बोलत तसं ओव्हरटेक करण्यासाठी तो अजून ताणत राहतं, म्हणून त्याला चित्त्यासारखा पालत बोलतं. दादा, बैल कुठं असतात आपली? विगर असतात की नेरेला असतात? निरेला सुरतदादा, नरेशदादा यांच्याकडे असतात. फार्म हाऊस.